एकनाथ शिंदे सध्या 3 दिवस दरे गावात आहेत, म्हणजे त्यांच्या साताऱ्यातल्या मूळ गावी आहेत. आज त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना विविध मुद्द्यांवर चर्चा केली. मला शेती प्रचंड आवडते, वेगवेगळी फळझाडं फुलझाडं यांची शेती मी केलेली आहे. माझ्या शेतात बांबूची लागवड केली. निसर्ग मला प्रचंड आवडतो. निसर्ग आणि अनधिकृत बांधकाम या मुद्द्यांवर मी सक्त कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. महाबळेश्वर असो किंवा कास पठार असो किंवा झाडाणी परिसर असो, चुकीच्या लोकांना मी बिलकुल पाठीशी घालणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. आपल्याला याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळेल. बांबूची लागवड होईल, अशा प्रकारची झाडांची लागवड होईल. आपण रेशीमचं उत्पादन करतोय. आज मला कलेक्टरने सांगितलं की 10 लोकांना 2.5 लाख रुपये मिळाले. 10 लोकांना, 10 शेतकऱ्यांना. आता हे वाढवत गेलं तर लाखो रुपये शेतकऱ्यांना मिळतील. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांबूचे प्रॉडक्ट आहे, रेशीमचं प्रॉडक्ट आहे, हे सगळं पर्यटन आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील. त्यांना सोयीसुविधा, राहण्याची व्यवस्था टेंटच्या माध्यमातून केली तर लोकांना, आपल्या तरुणांना हाताला काम मिळेल आणि या गावातच ते राहतील. तुमची ओळख आहे की निसर्ग आवडणारा मुख्यमंत्री, म्हणजे तुम्ही बालपणापासून तुम्ही इथे या भागात वाढलेला आहात. निसर्ग प्रचंड आपल्याला आवडतो, परंतु एका बाजूला तुम्हाला निसर्ग आवडतो आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाचा ऱ्हास होतोय. म्हणजे मोठं धनदांडगे आहेत, त्यांनी महाबळेश्वर असेल, कास पठार असेल, याच्या प्रमाणामध्ये सगळं निसर्गाचा ऱ्हास करून टाकलेला आहे. त्या बाबतीत सर आपण निसर्गाचा ऱ्हास करायचा अधिकार कोणालाही नाही. नियमबाह्य काम करण्याचा अधिकार कोणाला दिलेला नाही, परवानगी दिली नाही, लायसन दिलेलं नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना माझं नेहमी सूचना असते की पर्यावरण जे आहे, आज लोक महाबळेश्वरला येतात. आज एक महाराष्ट्रामध्ये एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे. याचे निसर्ग जे आहे, नैसर्गिक जी काही आज आपण पाहतो नेचर आहे, निसर्ग संपदा आहे, ती जपली पाहिजे, वाढवली पाहिजे. म्हणून तर हे सगळे झाडं आणि म्हणून बांबू 1 लाख हेक्टरमध्ये बांबूची लागवड करायची आमच्या सूचनाच्या फोकस तो त्याचाच एक भाग आहे पर्यावरणाचा. आणि त्यामुळे निसर्ग डॅमेज करायचा कुणाला अधिकार नाही, कुणी करू नये, त्याच्यावर कठोर कारवाई होईल. सर, शेवटचाच प्रश्न मी घेणार आहे की 3 दिवसाची सुट्टी, इकडे जाऊया. हा, सुट्टी काय नाही, काम चालू आहे. म्हणजे मी बघितलं 3 दिवसाची सुट्टी, म्हणजे तुम्ही लोकांमध्ये तर सुट्टी असं म्हटलं होतं, पण तरी सुद्धा आज मी पाहिलं तुम्ही लोकांचे प्रश्न जाणून घेतात. अगदी मुंबईची लोकही तुम्हाला भेटायला आलेत, खाली कोल्हापूरची लोक भेटायला, यांचे सगळे प्रश्न सोडवत होता. पण आता आपण 4 तारखेला आपला निकाल लागणार आहे, ज्याच्याकडे सर्व भारताचं लक्ष आहे. 400 पारचा नारा आहे, काय सांगाल? बिलकुल चांगला निकाल लागेल 4 तारखेला. आणि जे लोकांच्या मनामध्ये आहे, लोकांनी ठरवलंय, लोकांनी निर्धार केलेला आहे की मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याचा जो काही निर्धार आणि संकल्प आहे, 4 तारखेला पूर्ण होताना आपण पाहाल. म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र कसा असेल सर? महाराष्ट्र आघाडीवर असेल. महाराष्ट्रामध्ये देखील 2 वर्षामध्ये जे केलेलं काम आहे आणि 10 वर्षात मोदीजींनी केलेलं काम, हे नक्की या ठिकाणी कामाची पोचपावती लोक देतील. कारण शेवटी लोक काम करणाऱ्याला साथ देत असतात, घरी बसणाऱ्यांना साथ देत नाहीत. त्यामुळे आम्ही ग्राउंडवर, फील्डवर काम करणारे लोक आहोत. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे सरकार आहे. त्यामुळे नक्की यामध्ये जे काही केलेलं काम आहे त्याची पोचपावती नक्की मिळेल. एकंदर मुख्यमंत्री सरांनी आपल्याशी विशेष बातचीत केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शेती ही किती महत्वाची आहे. बांबूची लागवड, छोटी छोटी झाडं होती, हा सर, सगळी बघा किती मोठी झाली. अगदी हे बघून आनंद वाटतो ना. तर एकंदरच आपण म्हणता येईल की मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला विस्तृतपणे सांगितलेलं आहे की महाराष्ट्र ही 400 पारच्या मध्ये अग्रेसर असेल आणि निसर्ग हा जपायला पाहिजे. आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही स्पष्ट आदेश दिलेला आहे, जो कोण चुकीचा वागत असेल, निसर्गाचा ऱ्हास करत असेल तर त्याच्यावर तातडीने कारवाई करावी. सुजित आंबेकर, एनडीटीव्ही मराठी, दरे,